मित्रांनो, तुम्हाला भारत सरकार सोबत काम करायचं आहे। मग तुम्ही ग्रॅज्युएशन करताय, डिप्लोमा करताय, ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, रिसर्च स्कॉलर आहात, तर तुमच्यासाठी डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्स अँड रिव्हर डेव्हलपमेंट यांच्यातर्फे जबरदस्त इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। खासियत याची अशी की प्रति महिना आपल्याला इथे 15,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे। अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे, जस्ट तुम्हाला इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे। तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही ही इंटर्नशिप करू शकताय। भरपूर सारे बेनिफिट आहे, अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला गव्हर्नमेंट सोबत काम करायचं आहे, त्याचा अनुभव पाहिजे आहे, तर नक्की तुम्ही हे इंटर्नशिप करा। काही वर्षांपूर्वी जेव्हा आपण हे व्हिडिओ बनवायचो तर लोकांना इंटर्नशिप काय असते तेही माहित नव्हतं, पण आज तुम्हाला कळलंय इंटर्नशिपचं किती महत्त्व आहे, त्याचे एक्सपिरियन्स लेटर मिळतं त्याचं किती महत्त्व आहे। त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घेऊ शकताय। कुठल्या याच्यासाठी तर मास कम्युनिकेशन यासाठी ही इंटर्नशिप असणार आहे। म्हणजे यांचं जे सोशल मीडिया हँडल्स आहे, जसं फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, ट्विटर झालं, तर यावर तुम्हाला पोस्ट टाकायचे आहे, त्याचं प्लॅनिंग करायची आहे। अशा प्रकारचं अगदी सोपं काम असणार आहे। त्यामुळे जे एलिजिबल आहे, ज्यांना आवड आहे, नक्की अप्लाय करा। अप्लाय कसं करायचं ते पण सांगतोय। त्याआधी अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकता, जलसंधान, नदी विकास और गंगा संरक्षण विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्स यांच्यातर्फे मास कम्युनिकेशन इंटर्नशिप प्रोग्राम आलेला आहे। इथे बघा सगळी माहिती दिली आहे। हँडलिंग मीडिया म्हणजे सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीज जे आहे त्या रिलेटेड हे काम असणार आहे। तुम्ही जर यांची प्रेस नोट पाहिली, जसं की प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इथे पण तुम्हाला ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी मिळून जाईल। 31 मे 2024 रोजी हे अपडेट आलेलं आहे आणि कधीपर्यंत अप्लाय करू शकतोय, 29 जून 2024 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। आणि तुम्ही या वेबसाईटवर जरी बघितलं तरी तुम्हाला दिसून जाईल, मिनिस्ट्री ऑफ जल शक्ती अनाउन्सेस मास कम्युनिकेशन इंटर्नशिप प्रोग्राम, आणि इथे पण तुम्हाला सेम माहिती दिसून जाणार आहे। 15,000 रुपये आपल्याला इथे स्टायपेंड मिळणार आहे, प्लस सर्टिफिकेट मिळणार आहे। आणि तुम्ही जर पाहिलं तर ही यांची PDF आहे, जी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये मी समजून सांगणार आहे। आणि अप्लाय कसं करायचं तर इथून आपण अप्लाय करू शकतो आणि अशा प्रकारचं सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे। ओके, आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊ कोण कोण अप्लाय करू शकता, नेमका ही इंटर्नशिप कशासाठी आहे। तर बघा, मिनिस्ट्री ऑफ जल शक्ती डिपार्टमेंट वॉटर रिसोर्स यांच्यातर्फे इन्व्हाइट केलं जातं आहे, जे ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, परशुईंग PG डिग्री अँड रिसर्च स्कॉलर एनरोल। मग तुम्ही इथे एनरोल करू शकता। याच्यासाठी ही इंटर्नशिप काय आहे, जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिसून जाईल। पर्पज काय तर जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहे त्यांना काय करणार आहे, डिपार्टमेंटमध्ये डायरेक्ट वर्क करायला मिळणार आहे। म्हणजे गव्हर्नमेंटचं जे ऑफिस आहे या डिपार्टमेंटचं, तिथे तुम्हाला डायरेक्ट काम करायला मिळणार आहे, सोशल मीडिया हँडल करायला मिळणार आहे गव्हर्नमेंटचा, जी की अजून एक चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे। हा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स आला सोशल मीडियाचा तर या रिलेटेड खूप सारे इंटर्नशिप, खूप सारे जॉब आहे आणि ऑलरेडी तुम्ही गव्हर्नमेंटचं काम केलं असल्यामुळे तुम्हाला जॉब मिळणं अगदी सोपं जाणार आहे। ओके, जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे। किती असतं पिरियड तर बघा, वर्षातनं 2दा ही इंटर्नशिप येत असते, 6-6 महिन्यांची इंटर्नशिप असते। आता पुन्हा 6 महिन्यासाठी ओपन झालेली आहे। जसं की तुम्ही ते बघू शकता, इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, ग्रॅज्युएशन झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, डिप्लोमा करताय किंवा MBA मार्केटिंग करताय किंवा जर्नलिझम, कम्युनिकेशन, पब्लिक रिलेशन यामध्ये सुद्धा तुम्ही एखादी डिग्री घेतली आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। किंवा ग्रॅज्युएशन तुम्ही करताय, 55% मार्क तुम्हाला पडले आहेत तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। 6 महिन्याची ही इंटर्नशिप असणार आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही 3 महिन्यापर्यंत सुद्धा करू शकताय। ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पहिल्या 6 महिन्यांमध्ये काय काय शिकायला मिळणार आहे तर बघा, पहिल्या महिन्यामध्ये अंडरस्टँडिंग द वर्क ऑफ डिपार्टमेंट, म्हणजे डिपार्टमेंटमध्ये कशा प्रकारचं काम चालतं हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे। दुसरं काय शिकायला मिळणार आहे तर क्रिएटिंग कंटेंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म। जसं तुम्ही आयकॉनिक मराठी इंस्टाग्राम बघितलं असेल तर तशा प्रकारचे आपण पोस्ट टाकतो, इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट टाकतो। आणि हे डिपार्टमेंट कोणतं आहे तर बघा, जलसंधान नदी विकास आहे। मग नदी रिलेटेड, नदी कशी शुद्ध ठेवली पाहिजे, काय केले पाहिजे, कशा प्रकारे घाण कचरा नाही झाला पाहिजे, तर अशा प्रकारचं इथे असणार आहे। सगळी माहिती तुम्हाला पोस्ट करायची आहे, त्या प्लॅनिंग करायचं आहे। जसं की इथे बघा, प्लॅनिंग करायचं आहे 3ऱ्या महिन्यामध्ये। त्याच्यानंतर त्यांचा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तो डिटरमाइन करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे। अशा प्रकारचं तुमचं इथे काम असेल। त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहे त्या प्रमोट करायच्या, अवेअरनेस क्रिएट करायचा, लोकांमध्ये जनजागृती पसरवायची की कशा प्रकारे आपण गंगा स्वच्छ ठेवू शकतोय। अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे, जे की अगदी सोपं आहे। इथे बघा, सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल। आता अप्लाय कसं करायचं तर इथून आपण अप्लाय करू शकतोय, तेही मी तुम्हाला सांगतोय। सिलेक्शन कसं होणार आहे तर इथे बघा,
थ्रू अ पर्सनल इंटरव्ह्यू. इथे कुठल्याही प्रकारची एक्झाम होणार नाही आहे. आपण फॉर्म भरणार आहोत. हा फॉर्म भरल्यानंतर हे लोक काय करतात, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेतात आणि इंटरव्ह्यू झाला की मग तुम्ही इथे प्लेस होतात, म्हणजे तुम्ही इंटर्नशिप करू शकताय. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर बाकी सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. व्हॅल्युएबल तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळतं, त्याच्यासाठी 90% अटेंडन्स ही कंपल्सरी आहे, गरजेची आहे. ओके, जर तुम्ही अटेंडन्स 90% दिली नाही तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही. ओके, प्लस तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर लॉजिस्टिक सपोर्ट काय काय प्रोव्हाइड केलं जातं, तर डिपार्टमेंट शाल प्रोव्हाइड देम अ वर्किंग स्पेस. तुम्हाला जागा म्हणजे डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला डायरेक्ट जागा मिळणार आहे काम करण्यासाठी. जे पण फॅसिलिटी वगैरे आहे त्या सगळ्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. फक्त तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप पाहिजे. आता हे अनेक जणांकडे नसेल त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतोय, पण ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे ते इथे करू शकता. आणि भले तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर 15,000 रुपये प्रति महिना तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. तुम्ही लॅपटॉप घेऊ शकताय, लोनवर घेऊ शकताय किंवा EMI वर घेऊ शकताय आणि जेणेकरून अशी चांगली इंटर्नशिप तुम्ही करू शकताय. बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. हा पण फॉर्म आहे, हा पण तुम्ही भरू शकताय. इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. आणि जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर NOC सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जे तुमचं जो पण HOD आहे त्याचं तुम्हाला सिग्नेचर लागणार आहे जर का कॉलेजमध्ये असाल. कारण की कॉलेज करता करता जर तुम्ही करताय तर मग कॉलेजची परवानगी मागितली जाते, त्याच्यासाठी NOC लागते. ओके, आता इथून पण आपण फॉर्म भरू शकतोय. जसं की बघा सगळ्यात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स, मग कधीचं इयर आहे ते टाकून घ्यायचं आहे, प्रोग्राम कोणता आहे, मास कम्युनिकेशन, त्याच्यानंतर पॅन नंबर टाकून नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्स आल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत, जसं की तुमचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, त्यानंतर तुमचं जेंडर काय ते टाकून घ्यायचं आहे, कॅटेगरी कोणती आहे तुमची ती टाकून इथे नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकून घ्यायचे आहे, जसं की मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. स्टेट तुमचं कोणतं आहे, जे की आपलं महाराष्ट्र स्टेट आहे तर महाराष्ट्र ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे, जो पण जिल्हा असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं पिनकोड टाकून इथे नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं काय शिक्षण झालं आहे, क्वालिफिकेशन काय झालं आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा पिनकोड टाकून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहे, जसं की बघा 10वी झालं आहे, 12वी झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, जे पण झालं ते टाकून घ्यायचं आहे. कोर्स नेम कोणता आहे, जो पण असेल तो तिथे टाकून घ्यायचा आहे. ऑदर फील्ड असेल तर ऑदर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मेन्शन कोर्स नेम, ऑदर जर असेल तर कुठला केला आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कधी पासआउट तुम्ही झालेला आहात, जेव्हा पण पासआउट झाले ते टाकून घ्यायचे आहे. स्कूलचं नेम, बोर्ड युनिव्हर्सिटीचं नेम, सब्जेक्ट कोणता होता, पर्सेंटेज किती पडले ते टाकून त्यानंतर तुमचं मार्कशीट इथे अपलोड करायचं आहे. डिग्री सर्टिफिकेट इथे अपलोड करून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट टाकायचे आहे आणि प्रिव्ह्यू करून घ्यायचं आहे. फॉर्म एकदा बरोबर असेल तर तुम्ही ते सबमिट करा. सबमिट केल्यानंतर जर का तुमचं सिलेक्शन होत आहे तर तुमचा इथे इंटरव्ह्यू होईल, जसं की PDF मध्ये सांगितलं होतं. तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही ही इंटर्नशिप करू शकताय. जबरदस्त इंटर्नशिप आहे, भरपूर सारे बेनिफिट आहे, गव्हर्नमेंटसोबत काम करायचा अनुभव मिळतोय. त्यामुळे जे पण तुमचे मित्र असेल ज्यांना याची आवड आहे नक्की त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकताय. आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.